हॅलो फ्रेंड्स, तुम्हा सर्वांचं स्वागत आहे माझ्या चॅनलमध्ये। तर आज मी तुमच्यावर कुरकुरीत अशी कोथिंबीरच्या वडीची रेसिपी शेअर करणार आहे। अगदी कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनते। मोजके 3-4 साहित्य वापरूनच ही रेसिपी आपण बनवणार आहोत आणि मस्त कुरकुरीत अशी वडी ही बनते कोथिंबीरची। तर सर्वात आधी आपण वाटण करू। तर इकडे वाटण्यासाठी लसूण घेतलेला आहे। भरपूर असा लसूण घ्यायचा, 20 ते 25 पाकळ्या लसूण आहे आणि मिरच्या घेतलेल्या 8-10, 2 चमचे जिरे घेतलेले आहेत। हे जाडसर असं मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे किंवा खलबत्त्यात कुटून घेतलं तरी सुद्धा चालेल। तर इकडे कोथिंबीर घेतलेली आहे, एक जुडी कोथिंबीर आहे ही। हिला स्वच्छ धुवून पाणी सर्व निथळू दिलं तिचं आणि नंतर मस्त चिरून घेतलेली आहे। तर ह्या कपच्या साहाय्याने बघाल तर 3 कप ही कोथिंबीर आहे आणि बेसन जे आहे ते आपण 1.5 कप घेतलेलं आहे आणि तांदळाचं पीठ घेतलेलं आहे, ते 4 ते 5 चमचे आपण यूज करणार आहोत त्याच्यामध्ये। या व्हिडिओमध्ये मी तुमच्यावर अगदी योग्य प्रमाण शेअर करणार आहे। अशा पद्धतीने जर तुम्ही वडी बनवली ना कोथिंबीरची तर अतिशय खुशखुशीत होते। त्यामध्ये सोडा किंवा आणखी काही वापरायची सुद्धा आवश्यकता नाही आहे। तर आता लगेचच आपल्या वडी बनवायला सुरुवात करूया। तर आपण जे मिक्सरमधनं वाटण घेतलेलं ना ते बघा असं जाडसर वाटून घेतले आपण हे मिक्सरमधनं आणि इथे कोथिंबीर घेतलेली आहे। तर हे बेसन पीठ आपण ह्याच्यामध्ये घालून घेऊया। तर 1.5 कप बेसन पीठ घेतलेलं, त्यापैकी 1.25 कप घालून घेतलेलं आहे मी आणि 4 मोठे चमचे मी ते तांदळाचं पीठ घालत आहे। त्याचबरोबर मिक्सरमध्ये जे वाटण तयार करून घेतलेलं आपण ते सुद्धा घालूया याच्यामध्ये। जर आपल्याला आवश्यकता वाटली तर पुन्हा 1-2 चमचे बेसन पीठ आणि 1 चमचा तांदळाचं पीठ आपण घालू, पण खूप जास्त बेसन पीठ याच्यामध्ये वापरायचं नाही आहे आपल्याला। हळद घातली आहे अर्धा चमचा, चवीनुसार मीठ घालूया आणि लगेचच पाणी टाकायचं नाही। कोथिंबीरला त्याचंच थोडंसं म्हणजे मॉइश्चर असतं। त्याचबरोबर आपण धुवून घेतलेली, जरी पाणी निथळून घेतली तरी त्यामध्ये थोडा पाण्याचा अंश आहे। तर व्यवस्थित कोट करून घ्यायचं मसाले आणि पिठं जे आहे कोथिंबीरला छान कोट करून घ्यायच्या आधी आणि नंतर अंदाज घेऊन आपल्याला याच्यामध्ये पाणी टाकायचं आहे। कसं आपल्याला हे लक्षात ठेवायचं की आपण कोथिंबीर वडी बनवतो, बेसन वडी नाही बनवत। तर आपल्याला कोथिंबीरची टेस्ट जास्त अपेक्षित आहे त्याच्यामध्ये, ना की बेसनाची। तर इथे व्यवस्थित सर्व जे मिश्रण आहे म्हणजे पीठ आणि मसाले व्यवस्थित कोथिंबीरला कोट झालेले आहेत। आता थोडंसं पाणी घालते मी याच्यामध्ये, अंदाज घेऊन थोडं थोडं घालू शकता। जर तुम्हाला अंदाज येत नसेल तर अगदी 2-2 चमचे घातलं तरी चालेल आणि लागेल तसं तुम्ही घालू शकता। आता हे सगळं एकजीव करून घेऊया, छान मळून घेऊया आपण। जर आवश्यकता वाटली तर पुन्हा 1-2 चमचे तुम्ही पिठं घालू शकता याच्यामध्ये। तर व्यवस्थित मिश्रण आपलं बाइंडिंग पण व्यवस्थित आलेलं आहे। हे बघा 1 ग्लास पाणी घेतलेलं, अगदी टाचोटाचसुद्धा भरलेला नव्हता हा ग्लास, म्हणजे अर्धा ग्लासच्या अर्धं म्हणजे पाऊण ग्लास आपल्याला पाणी इथे लागलेलं आहे। थोडंसं कमी किंवा जास्त लागू शकतं। थोडंसं तेल लावून घेते मी याला आणि जेव्हा आपण हे पीठ मळण्यासाठी घेतो ना तेव्हाच आपलं स्टीमरमध्ये पाणी गरम करण्यासाठी ठेवायचं, कारण की हे जास्त वेळ जर पीठ तुम्ही असं मळून ठेवलं तर ह्याला थोडंसं पाणी सुटून मिश्रण थोड्या वेळाने सैल होत जातं। त्यामुळे मळून झाल्याबरोबर लगेचच ह्या वड्या स्टीमरमध्ये म्हणजे गेल्या पाहिजेत। त्यामुळे पाणी ऑलरेडी मी गरम करायला ठेवलेलं आहे गॅसवर। तर आपल्याला हवा तो शेप देऊन घ्यायचा, म्हणजे गोल पण तुम्ही करू शकता, तर राऊंड शेपच्या होतील वड्या। तर अशा मी आता सर्व वड्या ज्या आहेत त्या रेडी करून घेते। अशा सर्कलमध्ये जर असं केलं ना तुम्ही तर राऊंड शेपच्या पण कट होऊ शकतात। तर तुम्हाला हव्या तर याने हे करू शकतो। तुम्हाला थोडं सैल वाटत असेल पण अशा पद्धतीने जर तुम्ही केलं ना तर खूप खुसखुशीत होतील तुमच्या वड्या। तुम्हाला हवा असेल तर थोडंसं घट्टसर मिश्रणसुद्धा तुम्ही करू शकता। तर हे सगळ्या वड्या रेडी झालेल्या आहेत आपल्या आणि मी स्टीमरमध्ये ऑलरेडी पाणी ठेवलेलं गरम करायला। जाळीला थोडंसं तेल लावून घेतं म्हणजे जेणेकरून आपल्या वड्या ज्या आहेत त्या चिटकणार नाहीत। तर आता ही जाळी आपण ठेवूया स्टीमरमध्ये आणि तयार केलेल्या वड्या याच्यामध्ये घालून घेऊया। 12 ते 15 मिनिटं आपल्याला याला स्टीम करून घ्यायचं आहे। शिजल्यानंतर वड्या थोड्याशा पसरतात, त्यामुळे थोडासा गॅप ठेवायचा मध्ये। स्टीम करून घेणार आहोत। तर 15 मिनिटांनी तुम्ही बघू शकता कलरसुद्धा चेंज झालेला आहे आणि वड्या थोड्याशा फुगलेल्या आहेत आपल्या। तर तुम्हाला ऑलरेडी ते शिजलेले आहेत, पण तुम्हाला चेक करायचंच असेल तर टूथपिकच्या साहाय्याने करू शकता। ही बघा आपली टूथपिक एकदम क्लीन निघलेली, म्हणजे वड्या आपल्या छान शिजलेल्या आहेत। गॅस बंद करून घेऊया आणि ह्या वड्या ज्या आहेत त्या आपल्याला आधी थंड करून घ्यायच्या आहेत। हे बघा वड्या आपण आता छान थंड करून घेतोय।
आणि आपण तेल लावलेलं असल्यामुळे ना त्या अजिबात चिटकलेल्या नाही आहेत, इझिली निघत आहेत एकदम. तर आपण आता वडी आहेत त्या सर्व कट करून घेऊया. चाकूला मी थोडंसं तेल लावून घेतलेलं आहे आणि अर्धा इंच याप्रमाणे मी वड्या कट करून घेते. तुम्ही बघू शकता म्हणजे किती छान झालेली आहे आपली वडी. आणि वडी कापताना ना वरपासून खाली टच झाला पाहिजे चाकू, अशी कापा म्हणजे अगदी ती व्यवस्थित निघते. आपल्या सर्व वड्या कट करून रेडी झालेल्या आहेत. तुम्ही याला शालो फ्राय करू शकता किंवा डीप फ्रायसुद्धा करू शकता किंवा अशासुद्धा तुम्ही खाऊ शकता, अशासुद्धा छान लागतात. पण थोड्या प्रमाणात खाल्ल्या तर ठीक आहे, पोट बिघडू शकतं जर अशा जास्त खाल्ल्या तर तुम्ही उकडलेल्या फक्त. तर आता आपण याला डीप फ्राय करून घेणार आहोत. तर तेल मी ऑलरेडी गरम करायला ठेवलेलं. मीडियम टू लो फ्लेमवर आपल्याला ह्या सगळ्या वड्या तळून घ्यायच्यात आणि टाकल्याबरोबर लगेचच त्याला ढवळायचं नाही, 1 मिनिटानंतर त्याला ढवळायचं. आपल्याला खूप डार्क कलर येईपर्यंत ह्या वड्या फ्राय नाही करायच्यात. हलक्या गोल्डन कलरवर ह्या वड्या आपल्याला फ्राय करून घ्यायच्यात. 3 ते 4 मिनिट वेळ लागू शकतो आणि प्रत्येकाच्या चॉईसवर पण डिपेंड आहे. कोणाला खूप डार्क आवडत असतील तर तशा पण करू शकतो, पण तुम्हाला खुसखुशीत आणि परफेक्ट टेक्स्चर हवं असेल ना तर हलक्या अशा ब्राऊन रंगावर ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या. तर तुम्ही बघू शकता अशा बघा कलर किती छान आलेला आहे. तर ह्या रंगावरच आपल्याला ह्या वड्या फ्राय करून घ्यायच्या म्हणजे छान अशा खुसखुशीत लागतात. तर मस्त वड्या रेडी झालेल्या आहेत. अशाच प्रकारे आपण आपल्या बाकीच्या मस्त आपली अशी कोथिंबीर वडी रेडी झालेली आहे. प्लेटमध्ये मी सर्व करून दाखवते तुम्हाला. तुम्ही इव्हिनिंग स्नॅक्स म्हणून खाऊ शकता किंवा जेवणामध्ये साईड डिश म्हणून सुद्धा ह्या खाऊ शकता. पुदिन्याच्या चटणीबरोबर खा, टोमॅटो सॉसबरोबर खा, तुम्हाला जसं आवडतं त्या पद्धतीने तुम्ही ही वडी खाऊ शकता. तुम्हाला एक वडी मी तोडून दाखवते, कशी मस्त खुसखुशीत वडी आपली झालेली आहे, तुम्ही बघू शकता. आणि ही जर रेसिपी आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअर करा. तर मस्त खुसखुशीत कोथिंबीर वडी बनवून रेडी झालेली आहे आपली. तुम्हाला जर माझी ही रेसिपी आवडली तर व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. आणि तुम्ही देखील ह्या प्रमाणासह जर कोथिंबीर वडी बनवली ना तुमचीसुद्धा अशीच खुसखुशीत होईल. नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करा आणि आवडली तर व्हिडिओला नक्की लाईक करा आणि शेअरसुद्धा करा. आणि अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.